एकीकडे जळगाव शहरात विकास कामांच्या गप्पा मोठ्या फॉर्मात मारल्या जात आहेत. शहराचा कायापालट होत असल्याचा आव आणला जातोय. पण जळगावकर हो. नमस्कार, आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज. जरा थांबा आणि डोळे उघडून हे वास्तव बघा. हा आहे जळगाव शहरातील गजबजलेला रिंग रोड. जळगाव जिल्हा बँकेच्या अगदी समोर ड्रेनेज चेंबरच्या कामाच्या नावाखाली ठेकेदाराने थेट मृत्यूचे सापळे तयार करून ठेवले आहेत. होय, चेंबरचे काम गेल्या काही दिवसांपासून इथे सुरू आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने ना इथे सुरक्षेचे बॅरिकेड्स लावलेत, ना रात्रीच्या वेळी चालकांना दिसेल असा कोणताही फलक लावलाय. महाकाय खड्डे रस्त्याच्या मधोमध असेच उघडे सोडून देण्यात आले आहेत. परिणामी इथून जाणाऱ्या गाड्या थेट या खड्ड्यात कोसळून पलटी होत आहेत. अनेक वाहनचालक यात गंभीर जखमी झाले असून रस्त्यावर निष्पाप नागरिकांचे रक्त सांडत आहे. आता जळगावची जनता संतप्त झाली असून प्रशासनाला आणि नेत्यांना थेट सवाल विचारत आहे. जळगावच्या या दुरवस्थेला आणि नागरिकांच्या जीवाला कारणीभूत असणारा तो ठेकेदार कोण? त्याला पाठीशी घालणारे स्थानिक लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेले महापालिका प्रशासन? एखाद्या निष्पाप जळगावकराचा जीव गेल्यावरच या कुंभकर्णी प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता जनता विचारत